हॅलो नमस्कार मित्रांनो, एम के ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बघूया 26 मार्चसाठी निफ्टीच्या काही लेवल बघूया, त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स बघूया आणि नेमकं ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे सध्या ते पण बघूया. तर काल बघू शकता तुम्ही यूएसचे जे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प, त्यांनी सांगितलं आहे की टेरिफ ट्रेडसाठी सध्याच एवढी घाई करायची नाही. त्यांचा अमेरिकेचा जो स्वातंत्र्य दिवस आहे जवळपास 7 का 8 एप्रिलच्या आसपास आहे तो, त्या दिवशी ते टेरिफ वॉरची घोषणा करणार आहेत. कोणत्या कोणत्या देशावर किती टक्के टेरिफ लावणार आहेत. थोड्या दिवसासाठी टेरिफ रिलीज केल्यासाठी काल अमेरिकन मार्केटमध्ये वरच्या साईडला चांगला मूवमेंट पाहायला मिळाला. त्यानंतर बघू शकता आपण आपल्या मार्केटमध्ये जे आज निफ्टीची 200 पॉईंटची मूवमेंट झाली ती यूएसच्या मार्केटमुळे काल झालेली होती. बघू शकता तुम्ही नासडॅक जो अमेरिकेचा इंडेक्स आहे तो जवळपास 2.5% वाढला आहे. त्यानंतर यूएसची जी 10 इयर बॉन्ड यील्ड आहे ती सुद्धा जवळपास $4 क्रॉस करून 4.36वर पोहोचली आहे. त्यानंतर इंडियाची 10 इयर बॉन्ड यील्ड जवळपास 6.63 वर स्टेडी आहे. त्यानंतर जर्मनीची बॉन्ड यील्ड आज जवळपास 2.25% वरच्या साईडला मूव्ह केली आहे. त्यानंतर युनायटेड किंगडमची जी 10 इयर बॉन्ड यील्ड आहे ती जवळपास 0.03 पॉईंटनं वरच्या साईडला मूव्ह केलं आहे. त्यानंतर डॉलर इंडेक्स बघूया. डॉलर इंडेक्स सतत वरच्या साईडला बी मूव्ह करत आहे आणि खालच्या साईडला बी. जसे जसे यूएसमधून प्रेसिडेंटचे स्टेटमेंट येत आहेत त्यानुसार डॉलर इंडेक्स खालची साईड आणि वरच्या साईडला मूव्ह करत आहे. डॉलर इंडेक्सने 104चा टप्पा जवळपास क्रॉस करून वरच्या साईडला काल जवळपास 0.5% मूव्ह केला होता. त्यानंतर आज परत डॉलर इंडेक्स कमकुवत झाला आहे. त्यानंतर आपला रुपया आज जवळपास 0.11 पैशांनी खालच्या स्तरावर ओपन झाला. त्यानंतर ब्रेंट क्रूड ऑइल असेल, क्रूड ऑइल जवळपास $73 क्रॉस करून वरच्या साईडला मूव्ह केलं आहे. जे ब्रेंट क्रूड ऑइल आहे ते जवळपास या 2 दिवसात 2-3% वाढण्याचं कारण आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे की जे यूएसमधून देश तेल इम्पोर्ट करत आहेत त्यांच्यावर 20 ते 25% टेरिफ लावण्यात येणार आहे. त्यानंतर आपल्याला ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये वरच्या साईडला मूव्ह पाहायला मिळाला आहे. त्यानंतर जे सोनं असेल MGXवर ते जवळपास 87,563 रुपयावर पोहोचलं आहे. जवळपास आज ते 300 रुपयांनी वरच्या साईडला मूव्ह केलं आहे. त्यानंतर गिफ्ट निफ्टी बघूया. आज निफ्टीमध्ये दोन्ही साईडला मूव्ह पाहायला मिळाला. जवळपास 12च्या सुमारास निफ्टी जवळपास 200 पॉईंटनं वरच्या साईडला मूव्ह केली होती. त्यानंतर निफ्टीने जवळपास तुम्ही बघू शकता 3च्या आसपास आल्यानंतर निफ्टी खालच्या साईडला जवळपास 50 पॉईंटनी रेड झाली होती. त्यानंतर परत निफ्टीला क्लोजिंग देता वेळेस 10 पॉईंटनी प्लसनं क्लोजिंग दिली आहे. त्यानंतर गिफ्ट निफ्टी जवळपास 50 पॉईंटनी वरच्या साईडला मूव्ह केली आहे. त्यानंतर आज जे डाउजो फ्युचर्स आहे यूएसचं इंडेक्स तो जवळपास 100 पॉईंटनी वरच्या साईडला मूव्ह केले आहे. त्यानंतर जर्मनीचा इंडेक्स जवळपास 1.5% वरच्या साईडला मूव्ह झाला आहे. आज भारत सरकारकडून काही गोष्टी सांगण्यात आलं की आम्ही यूएसचे जे काही प्रोडक्ट आहेत त्यावर टेरिफ कमी करायला तयार आहोत. अमेरिकेने जे काही टेरिफ लावेल ते आमच्यावर सुद्धा कमी लावावं यासाठी भारत सरकार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जे करार करण्यात येणार आहेत त्यासोबत तयार झाले आहे की आम्ही यूएसहून जे काही प्रोडक्ट मागवणार आहोत त्या प्रोडक्टवर जो टॅक्स आहे तो कमी करायला इंडियन गव्हर्नमेंट तयार झाला आहे. भारत सरकार म्हणते की 55% यूएसचं इम्पोर्ट आहे त्यावर आम्ही त्याच्यावरचा टॅक्स कमी करू. त्यानंतर 5 आणि 30% वाले टेरिफचे जे प्रोडक्ट आहे त्यावर आम्ही टॅक्स 0 करू. त्यानंतर यूएसकडनं भारतानं जर ह्या गोष्टी केल्या तर यूएसकडनं सुद्धा भारताला काही टेरिफची
स्मूथ म्हणजेच हे एक रिलीज भेटू शकते. त्यानंतर टेरिफचा जो भारतावर 87% जे US एक्सपोर्ट आहे ते सुद्धा त्यावर टेरिफ लागणार आहे. त्यानंतर बघूया आपण निफ्टीच्या लेवल. मार्केट गॅप अप निफ्टी जवळपास गॅप अप ओपन झाल्यानंतर जवळपास जो आपला सपोर्ट आहे 22,650चा, त्या सपोर्टच्या वरी निफ्टी ओपन झाली. त्यानंतर पहिल्या 5 मिनिटात थोडीशी व्हॉलॅटिलिटी वाढली होती. त्यानंतर निफ्टीने एक हॅमर कॅन्डल तयार करून वरच्या साईडला मूव्ह दिली आहे. चांगली जवळपास 200 पॉईंटनी वरच्या साईडला निफ्टीने मूव्ह दिली होती. त्यानंतर 23,650 वरनं निफ्टीने जवळपास 23,860 हा उच्चांक गाठला आहे निफ्टीने. जवळपास निफ्टीने गेल्या एका आठवड्यात जवळपास 1100 पॉईंटची रॅली केली आहे. जेव्हापासनं टेरिफचं रिलीज करणार आहेत सांगितले की काही प्रोडक्ट्सवर इंडियाच्या टेरिफ जो आहे तो कमी करण्यात येईल जर इंडियानं USचे जे इम्पोर्ट आहेत त्यावर टॅक्स कमी केल्यानंतर. त्यामुळे निफ्टीमध्ये वरच्या साईडला मूव्ह पाहायला मिळाला आहे. 23,860चा हा हाय मारल्यानंतर निफ्टी तिथून डाऊन साईडला मूवमेंट करायला लागली. त्यानंतर बघू शकता तुम्ही आपण रेजिस्टन्स दिला होता 23,850. 23,850 हा रेजिस्टन्सला टच करून निफ्टीने जवळपास 10 वाजता 10च्या सुमारास तो रेजिस्टन्स ब्रेक करून खाली एक चांगला रेड कॅन्डल बनवून निफ्टीने खालच्या साईडला मूव्ह केले. त्यानंतर 23,860 पासून डबल परत निफ्टी जवळपास जिथं ओपन झाली होती त्याच पॉईंटला येऊन क्लोजिंगच्या आसपास दिली आहे. त्यानंतर रेजिस्टन्स बघूया आणि काही सपोर्ट बघूया. आता निफ्टीने जवळपास 22,600च्या 23,600च्या आसपास क्लोजिंग दिली आहे. म्हणजेच 23,650 आहे हा रेजिस्टन्स ॲज अ रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करेल. त्यानंतर 23,650 हा रेजिस्टन्स नंबर 1 राहील. हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर 23,850कडे निफ्टी मूव्ह करेल. त्यानंतर सपोर्ट बघूया. सपोर्ट नंबर 1 राहील निफ्टीसाठी 23,500. जर आज अमेरिकन बाजारामध्ये चांगली मूवमेंट पाहायला मिळाली तर निफ्टी वरच्या 23,800 हा रेजिस्टन्स ब्रेक करू शकते. त्यानंतर जर USच्या बाजारात आज जर मंदी पाहायला मिळाली तर 23,500 ही जी लेवल आहे निफ्टी लवकरच गाठेल. त्यानंतर 23,500 नंतर जो सपोर्ट नंबर 2 आहे तो 23,370 आहे.